हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत कप साईज मायक्रमचा फ्लावर पॉट. दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतो आणि ठेवायला खूप छान आहे. यासाठी आपल्याला 3 कलरचे मायक्रमचे कॉर्ड लागतील. 3 साईजच्या रिंग, एक 5 नंबरची, एक 4 नंबरची, एक 3 नंबरची, लायटर आणि सीझर. ही 4 नंबरची रिंग घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण कॉर्ड फसवूयात. हे बघा, खालून असं घ्यायचं आणि यामधून काढायचं आणि एक सिंगल पाइपिंग साईडमधून करायची. ठीक आहे. आणखी एक त्याच कलरचा कॉर्ड घ्यायचा आणि परत खालून काढायचं आणि साईडने एक सिंगल पाइपिंग करायची. आता हे 2 कलर झाल्यानंतर आपण दुसरा कॉर्ड लावूयात साईडला. हे बघा, आपण आकाशी कलरचा कॉर्ड घेतला आहे, तो पण तसाच करायचा. खालून घ्यायचं, काढायचं आणि एक सिंगल पाइपिंग करून घ्यायची. ठीक आहे. आता परत पिंक कलरचा कॉर्ड घ्यायचा आणि परत 2दा असं काढून घ्यायचं. आणखी एक कॉर्ड घ्यायचा, असं काढायचं आणि एक सिंगल पाइपिंग साईडने करून घ्यायची. हे झाल्यानंतर आपण परत एक स्काय ब्लू कलरचा कॉर्ड घ्यायचा, खालून काढायचं आणि एक सिंगल पाइपिंग करून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण सगळ्या रिंगमध्ये असे कॉर्ड लावून घेऊयात. बघा, हे सगळे कॉर्ड आपण लावून घेतलेले आहेत. आपल्याला पिंक कलरचे कॉर्ड हे लागले आहेत 12. आपण हे सर्व धागे 1-1 मीटरचे कापून घेतले होते. हे सगळे धागे आपण 1-1 मीटरचे कापून घेतले होते आणि हे आपल्याला 12 आणि स्काय ब्लू कलरचे कॉर्ड हे आपल्याला 6 लागले आहेत. बघा, मग आपण समोरची प्रोसेस सुरू करू. बघा, हे 4 धागे घ्यायचे आणि हे बघा, एक नॉट बांधून घ्यायचा असा. एक आणि असं आवरून घ्यायचं. हा झाला की परत हे 2 धागे घ्यायचे, परत 2 धागे, 4 धागे मिळत 1-1 नॉट बांधून घ्यायचा. याच पद्धतीने आपण सगळ्या साईडला असे नॉट बांधून घेऊया. बघा, सगळ्या साईडला आपण असे नॉट लावून घेतल्यानंतर आपण याच्या खाली हे या साईडचे 2 धागे आणि या साईडचे 2 धागे असे म्हणून आणखी एक नॉट लावून घेऊया.
अशा पद्धतीने बघा. आपल्याला परत 4 कॉर्ड घ्यायची आहे आणि एक नॉट बांधून घ्यायचं आहे. असं ओढून घ्यायचं. परत 4 कॉर्ड घ्यायचे, परत एक नॉट बांधून घ्यायचं. या तऱ्हेने आपण ही लेंथ इथनं 3.5 इंची करून घेऊया इथपर्यंत. एवढं बनवून झाल्यानंतर आपण यामध्ये 3 इंचाची रिंग ॲड करू. बघा, या पद्धतीने आपल्याला सगळे कॉर्ड आतमध्ये टाकायचे आणि एक कॉर्ड घेऊन तसं एक कॉर्ड डबल पाइपिंग करून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा, एक कॉर्ड घ्यायचा आणि डबल पाइपिंग करून घ्यायचे. सगळे कॉर्ड पाइपिंग करून घ्यायचे यामध्ये. बघा, आपण हे सगळे धागे या 3 इंचीच्या रिंगला जोडून घेतले आहे. आता आपण वेगळ्या कलरचा कॉर्ड घेऊ. हा कॉर्ड 1 मीटरचा आहे. आता आपण याला जॉईन करणार आहोत. बघा, आधी एक गाठ बांधून घ्यायची, यानंतर सगळे कॉर्ड इथं लावून घ्यायचं. असं डबल पाइपिंग करायची. बघा, अशाच पद्धतीने आपण सगळ्या कॉर्डला ही अशी पाइपिंग करून घेऊ. बघा, आपण ही लाईन पूर्ण करून घेतली आहे. आता यानंतर या धाग्यावरती या धाग्याने पाइपिंग करायची. म्हणजे हा धागा वरती ठेवायचा आणि अशा तऱ्हेने पाइपिंग करून घ्यायची. बघा, असं धागा ठेवायचा, खालून काढून अशा तऱ्हेने हे पूर्ण लाईन पाइपिंग करून घ्यायची याच पद्धतीने. बघा, ही पाइपिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशीच पुन्हा पाइपिंग या धाग्यावर करायची आहे. या धाग्याने परत 2 वेळा पाइपिंग करून घेऊया. सुरुवात करायची आणि बघा, परत एक धाग्यावरती
पूर्ण पायपिंग करून घ्यायची. आणि असं समोर करायचं याला असं. बघा ही पायपिंग पुढे आपण कंटिन्यू करून पूर्ण हा राऊंड करून घेऊया इथपर्यंत. बघा ही लाईन कंप्लीट करून झाली आहे आपली पूर्ण. आता आपण याच्यामध्ये 5 इंचची रिंग घालूया. हा एक धागा डबल नॉट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण डबल पायपिंग करून घेतली आहे. आता हीच पूर्ण रिंगला फसवून घेणार आहोत आपण. ठीक आहे. बघा मी पूर्ण धागे या रिंगला पायपिंग करून घेतले आहे. आता मागच्या बाजूने आपल्याला हे सर्व धागे पायपिंग करून घ्यायचे. बघा गोल आला पाहिजे. आधी हे पूर्ण एक लाईन करून घ्यायची. ही एक लाईन झाली आहे. याच्यानंतर आपण परत पायपिंग करूया त्याच धाग्याने कंटिन्यू. बघा आता या सगळ्याच धागाची पायपिंग करून हे पूर्ण मधात आणायचं आहे सगळे धाग्यांचं. हे पूर्ण राऊंड करून झालं आहे. आता आपण याला इथे स्टिक करून घेऊ. आपण इथे 1/2 मीटरचा धागा टाकून घेऊ. आणि दुसरा 1 मीटरचा धागा घेतलाय. याला अटॅच करून इथे एक नॉट बांधून घेऊ. बघा
बघा मी एवढं बनवून घेतलं आहे. आता आपण हे 2 साईडचे धागे कट करून स्टिक करून घेऊ. आणि हे धागे इथने घालून घेऊ. झालं की इथून एक गाठ बांधून घ्यायची. बघा झाला तयार कप साईज फ्लावर पॉट.